राज्यातल्या नगरपंचायतीच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अगदी शेवटचे काहीच दिवस या निवडणुकांच्या मतदानासाठी उरले आहेत. राज्यात सत्तेत असणारी महायुती या निवडणुकीत जोरदार प्रचार करते. महायुतीतील तिन्ही मुख्य पक्ष म्हणजेच भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट अगदी घराघरात जाऊन प्रचार करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार साधारण राज्याचा प्रत्येक कानाकोपऱ्यात सभा घेत आहेत. एवढंच नाही तर राज्यात एकत्र सत्तेत असताना सुद्धा तिन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते रोजच एकमेकांवर जल ही टीका करत आहेत. कुठे एकनाथ शिंदे भाजपवर टीका करताना अहंकाराने रावणाची लंका सुद्धा जाळली असं म्हणत आहेत, तर त्याला उत्तर देताना आम्हीच तुमची लंका जाळू असं फडणवीस म्हणत आहेत. कुठे भाजपच्या राजन पाटलांचे चिरंजीव थेट अजित पवारांना आव्हान देत आहेत, तर त्यांना उत्तर देताना अजित पवार सगळ्यांची मस्ती जिरवली जाईल असं म्हणत आहेत. कुठे निलेश राणे आपले सख्खे बंधू मंत्री निलेश राणे यांच्यावर टीका करत आहेत, तर त्याला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं म्हणत आहेत. या 2 तारखेनंतर काय होणार आहे हे रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या पक्षालाच माहीत आहे. पण एवढा सगळा होत असताना या निवडणुकात राज्यात विरोधात असणारी महाविकास आघाडी मात्र कुठेच दिसत नाहीये. अगदी प्रचाराचे शेवटचे दिवस राहिले असताना सुद्धा शिवसेना, उद्धव ठाकरे गट, राज ठाकरे यांची मनसे, महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट कुठेच प्रचार करताना दिसत नाहीत. नक्की महाविकास आघाडीतील या पक्षांनी काय स्ट्रॅटेजी केली आहे आणि येणाऱ्या महापालिका निवडणुका ठाकरे बंधू आजपर्यंत लढले नाहीत एवढ्या ताकदीने लढणार आहेत का? आता शरद पवार नक्की कोणता डाव टाकतील आणि या निवडणुकात काँग्रेसची नक्की काय भूमिका असेल, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. राज्यात तब्बल 8 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. मागच्या निवडणुकांवेळी राज्यात 15 वर्षाच्या सत्तेनंतर परिवर्तन झालं होतं. राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत होते, पण मागच्या निवडणुकीवेळी सुद्धा राज्यात सगळेच पक्ष स्वबळावर लढले होते. अगदी मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपनं स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. पण पुढच्या 8 वर्षात राज्यातलं राजकारण पूर्णपणे म्हणजे 186 डिग्रींनी फिरलेलं आहे. 2019ला शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. पुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षात उभी फूट पडली. शिवसेनेत एकनाथ शिंदे गटानं आणि राष्ट्रवादीत अजित पवार गटानं भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. मागच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा तिन्ही पक्ष राज्यात सत्तेत आले. आता या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये सुद्धा तिन्ही पक्ष आपला सगळा जोर लावत निवडणुका लढवत आहेत. पण निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू काँग्रेस आणि शरद पवार कुठेच दिसत नाहीयेत. ठाकरे बंधूंनी तर राज्यात बहुतांशी ठिकाणी आपले उमेदवार सुद्धा उभे केलेले नाहीयेत. शरद पवार गटानं तरी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद कायम ठेवण्यासाठी उमेदवार उभे केले आहेत. पण काँग्रेस आणि दोन्ही ठाकरे बंधू राज्यात कुठेच प्रचार करताना दिसत नाहीयेत. मागच्या वर्षभरापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा सुरू होत्या. आता या सर्व चर्चांना खरं ठरवत दोन्ही ठाकरे बंधू तब्बल 18 वर्षांनंतर एकत्र येत निवडणुका लढवणार आहेत. आगामी महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढवतील अशी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घोषणा केली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला 9 जागा मिळाल्या, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाला 7 जागा मिळाल्या. पुढे विधानसभेत आपले सरकार स्थापन होईल असा विश्वास उद्धव ठाकरेंना होता, पण त्यांना फक्त 20च जागा मिळाल्या, तर एकनाथ शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या. तेव्हापासून उद्धव ठाकरे गट राज्यातल्या राजकीय स्पर्धेत काहीसा मागे पडला. विधानसभेच्या निवडणुकांनंतर ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला आहे. तर राज ठाकरे यांनी मागच्या लोकसभा निवडणुका न लढवता भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पुढे विधानसभेत राज ठाकरेंना कमीत कमी 10 जागा तरी मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण पक्ष स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या मनसेला 0 जागा मिळाल्या आहेत. अगदी मुलगा अमित ठाकरे यांचा सुद्धा पराभव झाला. तेव्हापासून ठाकरे बंधू राज्यात स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. पण त्यांची ही धडपड या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये कुठेच दिसली नाही. तर सध्या दोन्ही ठाकरे बंधूंनी त्यांचा सर्व फोकस मुंबई महापालिकेवर केला आहे. राज्यात महापालिका निवडणुकांची अजूनही घोषणा झालेली नाहीये. या महापालिका निवडणुकांपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुका सुद्धा ठाकरे बंधू पूर्ण ताकदीने लढवतील अशी शक्यता कमीच आहे. पण शरद पवार गटांना मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवता येतील. यातही शरद पवार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात संपूर्ण ताकदीनिशी निवडणुका लढवू शकतात. सध्या शरद पवार गटानं मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात काहीच ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. पण शरद पवार, जयंत पाटील किंवा सुप्रिया सुळे यांसारखे पवार गटाचे महत्त्वाचे नेते कुठेही राज्यात प्रचार करताना दिसत नाहीयेत. तर काँग्रेस आणि त्यांचे नेते नक्की कुठे आहेत असा प्रश्न त्यांच्याच कार्यकर्त्यांना पडला आहे. बाळासाहेब थोरात यांसारख्या काँग्रेस नेत्यांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे चिन्ह असलेला पंजा गायब केला आहे.
तर प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विदर्भातच गुंतलेले आहेत. एकीकडे भाजप, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट संपूर्ण राज्यात निवडणुका लढवत असताना राज्यातील विरोधक मात्र निवडणुकीतून गायब आहेत. पण दोन्ही ठाकरे बंधूंनी आतापासूनच मुंबई महापालिकेची तयारी सुरू केली आहे. भाजपनं कोणत्याही परिस्थितीत यावेळेस मुंबईवर सत्ता मिळवायचीच असा चंगच बांधला आहे. मागच्या निवडणुकीवेळेस शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षांनी मागच्या वेळेस सुद्धा स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. तर राज ठाकरेंना 8 जागा मिळाल्या. पुढे भाजपनं शिवसेनेला पाठिंबा दिला आणि मुंबईत पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आली. पण मागच्या निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजपात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता. अगदी 25 वर्ष शिवसेनेत सडली असं वक्तव्य सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलं होतं. पण आता शिवसेनेचे 2 तुकडे झाले आहेत. यात मुंबईतील अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात आणि भाजपात गेले आहेत. त्यात काँग्रेसनं मुंबईत आघाडी न करता स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केल्याने हा उद्धव ठाकरेंना अजून एक सर्वात मोठा धक्का बसला आहे. मुंबईत काँग्रेसची अल्पसंख्याक समाजावर चांगलीच पकड आहे. मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं एकत्र लढवल्या होत्या. दोघांनाही एकमेकांच्या मताचा नक्कीच फायदा झाला होता. पण आता काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केल्याने उद्धव ठाकरेंनी सुद्धा काँग्रेसला सोबत न घेता निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीतील या दुफळकीचा सर्वात मोठा फायदा महायुती आणि त्यातही भाजपला होणार आहे. चर्चा होण्याआधीच काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत सध्या नाराजी आहे. काँग्रेसनं राज ठाकरे यांना सोबत घेण्यास विरोध केला आहे, तर मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आम्ही महायुती म्हणून एकत्र लढवू अशी घोषणा केली आहे. त्यामुळे एकीकडे महायुतीतील तिन्ही पक्ष मुंबईत एकत्र निवडणुका लढवतील, तर दुसरीकडे त्यांच्यासमोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असतील. तसंच शिवसेनेत फूट पडल्यानं एकनाथ शिंदे हे किती प्रमाणात उद्धव ठाकरे यांची मतं महायुतीकडे खेचतात, यावर सुद्धा या निवडणुकीची गणितं अवलंबून असणार आहेत. काँग्रेसने शरद पवार यांना त्यांच्या सोबत निवडणुका एकत्र लढवण्याची विनंती केली आहे. पण शरद पवार यांनी मात्र ठाकरे बंधूंसाठी अनुकूलता दाखवली आहे. मुंबईत शरद पवारांची मोठी अशी ताकद नाही, मात्र अल्पसंख्याकाचे मतदान मिळवण्यासाठी शरद पवार ठाकरे बंधूंसाठी नक्कीच निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे ठाकरे बंधू आतापासूनच महापालिकेचा प्रचार करत आहेत. राज ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. यात उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्यासोबत एकाच मंचावर येऊन मराठी मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका मराठी विरुद्ध परप्रांतीय अशीही होण्याची दाट शक्यता आहे. पण हा मुद्दा भरकटवण्यासाठी भाजपकडून हिंदू मुस्लिम मुद्दा पुढे केला जात आहे. निवडणुकीत हिंदू मुस्लिम झाल्यास ठाकरे बंधूंनाही निवडणूक जळ जाण्याची शक्यता आहे. 1995 पासून म्हणजे 1992 ते 95चा अपवाद वगळता मुंबईवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे. मराठी मतांसह गुजराती मतांवर अनेक वर्ष शिवसेनेची पकड राहिली आहे. पण यावेळेस उद्धव ठाकरेंना निवडणूक जरा जास्त जड जाणार आहे, कारण फुटीनंतर शिवसेनेच्या मतांमध्ये सुद्धा फूट पडलेला आहे. त्यामुळे आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी यावेळेस दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. आपली माहिती आवडल्या असल्यास कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.